छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, मी यशवंत कुटे तुमचं सगळ्यांचं पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, पुणेमधला हा माझा दुसरा दिवस आहे। काल म्हणजे शनिवारी आपण जेजुरी गडाला भेट दिली होती आणि आज आपण चाललेलो आहोत सिंहगडला भेट देण्यासाठी। तर मित्रांनो, आता मी आहे खडकवासला धरणाच्या बाजूने। माझ्या मागे जे बघत आहात हे आहे खडकवासला आणि इथून सिंहगड जे आहे 17 किलोमीटर आहे। तर हा व्हिडिओ जो आहे खूप भन्नाट होणार आहे मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मग निघूया। स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड। सिंहगड हा किल्ला पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव म्हणजे कोंढाणा। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड पसरलेला आहे। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग अशा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण किल्ले सिंहगडाला भेट देऊन तिथला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण सिंहगडच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलो आहोत। हे बघा, हे आहे सिंहगडची पार्किंग आणि या साईडनी आपल्याला आता चालत जावं लागणार आहे सिंहगडच्या किल्ल्यावर। तर चला तर मग निघूया। दोन वर्षापासून माझी इच्छा होती की सिंहगड किल्ला जो आहे एकदा तरी विजिट करू आणि फायनली ते स्वप्न माझं आज पूर्ण होत आहे। आताच आपण पुणे दरवाजा जो आहे त्यातून आत आलेलो आहोत आणि या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत। एक म्हणजे पुणे दरवाजा आणि दुसरा म्हणजे कल्याण दरवाजा। तर मित्रांनो, आता आपण तोफखाना बघणार आहोत सिंहगड किल्ल्यावरचा। गडावर चढत असताना घोड्याची पागा असं एक ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल। येथे पुरातन पाण्याची टाकी तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, सिंहगडावर तुम्हाला एक हॉटेल कोंढाणेश्वर सुद्धा पाहायला मिळेल। जर तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता।
सिंहगडावर ठिकठिकाणी तुम्हाला असे फळांचे स्टॉल बघायला मिळेल, जिथे तुम्हाला फळं, लिंबू सरबत, लस्सी वगैरे मिळू शकते. आता आपण जाणार आहोत लोकमान्य टिळक यांचं विश्रामगृह बघण्यासाठी. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहात हे आहे लोकमान्य टिळकांचं विश्रामगृह. इथे त्याबद्दल माहिती दिलेली आहे की 1990 साली रामराव नंदलाल नाईक यांच्याकडून टिळकांनी हे घर विकत घेतले होते आणि उन्हाळ्यामध्ये हे लोकमान्य टिळक इथे येऊन राहत असे. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे त्यांचा एक स्टॅच्यू लावलेला दिसतो आपल्याला आणि त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आता टिळक निवास समोर एक हॉटेल आहे, तिथे आता आम्ही ताक घेत आहोत. आता आपण जाणार आहोत सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी बघण्यासाठी. टिळक निवासस्थानाच्या लेफ्ट साईडहून एक रस्ता तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जातो. तर आता आपण तिकडेच जाणार आहोत. 1665 मध्ये पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला मिर्झा राजा जयसिंग यांना सोपवावा लागला. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी सांगितले. याच दरम्यान तानाजी मालुसरे यांनी किल्ल्यावर आक्रमण करून 1689 मध्ये किल्ला स्वराज्यात सामील केला. पण दुर्दैवाने यात तानाजींचा मृत्यू झाला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना याबाबत कळाले तेव्हा त्यांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वीर पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी या गडावरती महाराजांनी अस्थिकलेश बांधला आणि त्या ठिकाणाला तानाजी मालुसरेला विराजमान केलं गेलं. 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार, औरंगजेबाचा सरदार, राजपूत आणि लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरेंनी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी देह समाधी शिवगडावर बांधली. तर ही श्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी मालुसरे यांची इच्छा म्हणून हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी मालुसरे. एक मराठा लाख मराठा, अंधाराला भीत नाही, आकाशाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी मालुसरे म्हणाले गेले. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हाकेच्या अंतरावर राजगड किल्ला आहे. राजगड ही स्वराज्याची राजधानी, कारण 23 गडात गड गेला. अरे गडांच्या करारामध्ये 23 किल्ल्यामध्ये गड गेला. म्हणून हीच खंत जिजाऊ नव्हती. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. तरी इतिहासातील एक महायुद्ध राजा आणि महापराक्रमी राजा आणि जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. पण शक्तीपीठ म्हणून खांद्याला खांदा लावून ज्या मातेनं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, निर्माण केलं, त्या भारत देशाच्या महाराष्ट्राच्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. आणि त्यांनी या ठिकाणाला तानाजी मालुसरे 500 मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं तो द्रोणागिरीचा कडा चढून 800 पठाण कापले. आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे दुर्दैवानं उदयभानानं आक्रमण करून ढाल तुटली.
हात तुटला, ढाल तुटली, हात तुटला आणि तानाजी मालुसरे स्वराज्या रक्ताच्या थरोळ्यात या ठिकाणी विराजमान झाले. आणि या ठिकाणी राजे म्हणाले गेले, अरे मावळ्यांनो, 80 वर्षाच्या शेलारामानं उदय भानूचा वध केला आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला आणि शत्रूचा दोष खाली झाला. आणि तिकडे जिजामातानं म्हटलं गेलं, आनंद झाला जिजाबाईंना. आणि स्वराज्यामध्ये 17 हत्तीमधला एक शिव गेला आणि तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला. आणि असं म्हणून त्या ठिकाणाला उदय भानूच्या प्रेताची विल्हेवाट लावली आणि उदय भानाचं तानाजी मालुसरेंच्या प्रेताची पालखी सजवली. आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे राजगडाला गेले आणि त्या पालखीचं दर्शन घेतलं जिजामातेनं. आणि त्यांच्या मूळ गावी तानाजी मालुसरेंना उंबरठ अग्नी दिलं. आणि या ठिकाणी त्यांचा स्वराज्याला तानाजी मालुसरे यांनी उदय भानाला विराजमान केलं. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी तानाजी मालुसरेंचा अस्थिकलश मानला. तर ही श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा म्हणून गड आला पण सिंह गेला. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांची समाधी बघण्यासाठी. अनेक किल्ले तुम्हाला इथून पाहायला मिळते, जसे राजगड, पुरंदर, लोहगड. तर अशी किल्ले तुम्ही या सिंहगडावरून तुम्हाला जर चांगलं वातावरण असेल तर तुम्हाला इथून स्पष्ट दिसते. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत झुंजार बुरुज बघण्यासाठी, जिथे शेलार मामा आणि उदयभान याच्यामध्ये लढाई झाली होती. तो पॉईंट आता आपण बघायला चाललेलो आहोत. मावळा म्हणून, त्यांचा सैनिक म्हणून. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सिंहगडाच्या दक्षिण टोकावर. हे जे बघत आहात हे याला म्हणतात झुंजार बुरुज. आणि माझ्या पाठीमागे जे बघत आहात ती टेकडी, त्या टेकडीच्या पाठीमागे आहे राजगड आणि तोरणा, आणि पुरंदर त्याच्या पलीकडे आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे सिंहगडावर. जर तुम्ही सिंहगडावर येत असाल तर दक्षिण टोकावर तुम्हाला हा पॉईंट पाहायला मिळेल. आणि राईट साईडलाच आहे कल्याण गाव आणि त्याच गावाच्या वर आहे कल्याण दरवाजा. तर सिंहगडावर मित्रांनो तुम्हाला 2 दरवाजे पाहायला मिळते. एक म्हणजे पुणे दरवाजा, जो आहे पुणे शहराकडून जो येतो त्याला पुणे दरवाजा म्हटले जाते. आणि एक आहे कल्याण दरवाजा, जो म्हणजे कल्याण या गावापासून जो दरवाजा येतो त्याला कल्याण दरवाजा असे म्हटले जाते. तर मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण किल्ले सिंहगड एक्सप्लोर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.